Hello students. In today's lecture we are going to see the modulation used in a TV signal transmission. मग आता मॉड्युलेशनचे दोन टाइप्स आहेत बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मॉड्युलेशन. मग हे दोन्ही काय आहेत हे आपण पहिला बघूया आणि देन आपण कुठलं टी व्ही सिस्टीममध्ये यूज करतो ते पण चेक करूया. देन फर्स्ट आपण बघूया की पॉझिटिव्ह मॉड्युलेशन. ह्याची डेफिनेशन बघा. द टाइप ऑफ मॉड्युलेशन इन विच द मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल ॲम्प्लिट्यूड increases with increase in the brightness of the picture is called positive modulation. आता त्याचं मीनिंग काय मी सांगते तुम्हाला. जे काय तुमचा मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल असणार आहे त्याची ॲम्प्लिट्यूड वाढणार आहे. कशामुळं? ऑफ दी तुमचा जो पिक्चर्स इन्फॉर्मेशन असणार आहे ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल त्याची जर ब्राईटनेस वाढली तर तुमचा ॲम्प्लिट्यूड ऑफ अ मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल इन्क्रीज होणार आहे. आणि जर पिक्चरची ब्राईटनेस जर तुमच्या कमी झाली तर त्यावेळेला काय होणार, तुमच्या मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नलची ॲम्प्लिट्यूडसुद्धा कमी होणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणता, ॲज अ पॉझिटिव्ह मॉड्युलेशन. लक्षात आलं आहे का? बघा, दोन पॅरामीटर्स आहेत. पहिला तुमचं पिक्चरचा ब्राईटनेस आणि लास्टचं काय, ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल. आता तुमच्या पिक्चरच्या ब्राईटनेसवर ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल डिपेंड्स आहे. जर पिक्चर ब्राईटनेस वाढला तर ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल वाढणार आहे. पिक्चर ब्राईटनेस कमी झाला तर ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल कमी होणार आहे. आणि त्या टाईपच्या मॉड्युलेशनला आपण काय म्हणतो आहे, पॉझिटिव्ह मॉड्युलेशन म्हणतो आहे. आणि पॉझिटिव्ह मॉड्युलेशनमध्ये तुमची पीक व्हाईट लेवल कुठं असते, टू द 100%. आणि सिंक कुठं असतात, सिंक पल्सेस टुवर्ड्स दी मिनिमम लेवल. आता पॉझिटिव्ह मॉड्युलेशनमध्ये ज्याला नॉईज आपला ॲड होतो आहे, नॉईज पल्सेस ज्याला ॲड होतात ते काय होणार आहेत, टुवर्ड्स दी व्हाईट लेवलला एक्सटेंड व्हायला बघणार आहेत. आणि त्यामुळे व्हाईट स्पॉट्स जरी आले स्क्रीनवर ते आपल्याला खूप काय होणार आहे, जसं त्रासदायक होणार आहे डोळ्यांना ते बघण्यासाठी. देन नेक्स्ट इज दी पॉझिटिव्ह मॉड्युलेशनची डायग्राम आहे बघा ही. ते दाखवले मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल, आणि अशा टाईपचं पॉझिटिव्ह मॉड्युलेशन असते. नेक्स्ट इज दी निगेटिव्ह मॉड्युलेशन. आता पॉझिटिव्हच्या एक्झॅक्टली वाईस वर्सा आहे बघा हे निगेटिव्ह मॉड्युलेशन. ह्यामध्ये कसं असणार आहे, जर आता तुमच्या पिक्चरचा ब्राईटनेस वाढला तर मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नलची ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर पिक्चरचा ब्राईटनेस कमी झाला तर मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नलची ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणताय, निगेटिव्ह मॉड्युलेशन असं म्हणताय. The type of modulation in which the modulated video signal amplitude decreases with increase in the brightness of the picture is called negative modulation. आणि इथं व्हाईट लेवल कुठं असते, 12.5%ला असते. आणि जरी त्याच्यामध्ये नॉईज ॲड झाला तरी ते कुठं जाणार आहे, टुवर्ड्स दी ब्लॅक जाणार आहेत ना. आणि त्यामुळं काय होतं आहे की जे काही ब्लॅक स्पॉट्स येतात स्क्रीनवर नॉईज ॲड झाल्यामुळं ते काय असणार, लेस अनॉईंग, म्हणजे लेस जे त्याचा जास्त त्रास होणार नाही आपल्या डोळ्यांना ते पिक्चर बघताना. लक्षात येते. आणि ही आहे काय, निगेटिव्ह मॉड्युलेशनची डायग्राम. म्हणजे हे जे मधला पोर्शन दाखवला आहे ना इथं, हा पोर्शन जो आहे इथला, हा काय तुमचा जो काही तुमची पिक्चर इन्फॉर्मेशन असणार आहे ती आहे. लक्षात येते. एक्झॅक्टली रिव्हर्स आहेत बघा दोन्ही डायग्राम. पॉझिटिव्हमध्ये कसं होतं, तिथला मधला जो कॅरियरचा म्हणजे मधला जो पिक्चर इन्फॉर्मेशन होती ती काही तुमची वाढलेली दाखवली आहे. पण इथं तसं निगेटिव्ह मॉड्युलेशनमध्ये काय ते कॉम्प्रेस झाले, कमी झाले ते. देन आपण दोघांच्यातला डिफरन्स बघूया. तर पहिला डिफरन्स तर तुम्हाला माहिती आहे की ब्राईटनेस जर इन्क्रीज झाली तर तर काय होणार आहे, ॲम्प्लिट्यूडसुद्धा इन्क्रीज होणार आहे ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल इन पॉझिटिव्ह मॉड्युलेशन. आणि इथं जर ब्राईटनेस इन्क्रीज झाली तर मॉड्युलेटेड सिग्नलची ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि इकडं व्हाईट लेवल कुठं असते, 100%ला असते. आणि इकडं व्हाईट लेवल काय 12.5%ला असते. आणि नॉईज पल्सेस डू नॉट अफेक्ट सिंक्रोनायझेशन बट कॉजेस व्हाईट, म्हणजे ह्याच्यामध्ये काही नॉईज पल्सेस जे आहेत ते सिंक्रोनायझेशनला काय अफेक्ट करत नाहीत पॉझिटिव्ह मॉड्युलेशनमध्ये. पण त्याच्यामुळे काय होते, जे व्हाईट स्पॉट्स असतात ना ते आपल्याला काय होतं, त्याचा त्रास होतो आहे. आणि इकडं काय असतात, नॉईज पल्सेस आर लेस अनॉईंग ब्लॅक स्पॉट. म्हणजे इकडं काय जे काही नॉईज पल्सेस ॲड होणार आहेत त्याच्यामुळे जे काय ब्लॅक स्पॉट्स येणार आहेत ते लेस अनॉईंग आहेत. इकडं मोअर पॉवर रिक्वायर्ड आहे विथ लेस इफिशियन्सी.
इकडे लेस पॉवर रिक्वायर्ड आहे विथ मोर इफिशियन्सी. ब्लॅक लेवल ऑफ व्हिडिओ सिग्नल करस्पॉन्ड्स टू 25% ऑफ टोटल मॅग्निट्यूड आणि ब्लँकिंग लेवल स्टार्ट्स ॲट द 75%. बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. ब्राईटनेस वाढला तर ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज होणार आहे पॉझिटिव्हमध्ये. इकडं ब्राईटनेस वाढला तर ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल कमी होणार आहे. इकडं जी काय व्हाईट लेवल आहे ती 100%ला, इकडं 12.5%ला आहे. इकडं नॉईज पल्सेस काही सिंक्रोनायझेशनला अफेक्ट करत नाहीत आणि पण त्याच्यामुळं व्हाईट स्पॉट्स तयार होतात. आणि इकडं काय आहे, नॉईज पल्सेस ॲड झाल्यामुळं काय होतं आहे, डार्क ब्लॅक स्पॉट्स तयार होतात आणि त्याच्यामुळं डोळ्यांना त्रास होतो आहे. म्हणजे ते बघायला त्रासदायक आहे डोळ्यांना. आणि इकडं मोर पॉवर रिक्वायर्ड आहे विथ लेस इफिशियन्सी, इकडं लेस पॉवर रिक्वायर्ड आहे विथ मोर इफिशियन्सी. लक्षात येते डिफरन्स दोन्हीतला. देन नेक्स्ट आपण आता तुम्ही बघितला तर आपला जे कंपोजिट व्हिडिओ सिग्नल होता तो कुठल्या टाईपचा होता, निगेटिव्ह टाईपचा होता. कारण त्याच्यामध्ये पण व्हाईट लेवल 12.5%ला होती. म्हणजे आपण टी व्ही सिस्टीममध्ये कुठलं टाईप ऑफ मॉड्युलेशन यूज करतो आहे, निगेटिव्ह मॉड्युलेशन यूज करतो आहे. देन त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आपण ते पहिला बघूया. मेरिट्स ऑफ निगेटिव्ह मॉड्युलेशन. इफेक्ट ऑफ नॉईज इंटरफरन्स ऑन पिक्चर सिग्नल. When the noise get added in the form of pulse to carrier amplitude, it increases carrier amplitude. In negative modulation, a noise pulse goes towards black level and produces black spots, which is less noticeable against gray background. म्हणजे ज्या वेळेला नॉईज पल्सेस ॲड होणार आहेत निगेटिव्ह मॉड्युलेशनमध्ये, त्यावेळेला ते कुठं जायला बघणार आहेत, नॉईज पल्सेस टुवर्ड्स दी ब्लॅक लेवल. आणि त्यामुळं काय होणार आहे, डार्क ब्लॅक स्पॉट्स काय होणार आहेत, प्रोड्यूस होणार आहेत. आणि ग्रे बॅकग्राऊंडवर डार्क स्पॉट्स म्हटले हे काय आहे, जास्त नोटीस होत नाही आपल्याला. कारण पूर्ण बॅकग्राऊंडच कसं असणार आहे, आपलं ग्रे असणार आहे. आणि त्याच्यावरती जर ब्लॅक स्पॉट्स असले तर ते जास्त नोटिसेबल नाही आहे. पण तेच पॉझिटिव्हमध्ये कसं होते, व्हाईट स्पॉट्स असतात. आणि ग्रे बॅकग्राऊंड आणि त्याच व्हाईट स्पॉट्स म्हटल्यानंतर आपल्याला ते मोर नोटिसेबल आहे दॅन द ब्लॅक स्पॉट्स. हे एक ॲडव्हान्टेज आहे. देन नेक्स्ट काय आहे, saving of power at transmitter side. In the negative modulation, picture having high brightness level produces less modulation of carrier. म्हणजे जिथं जिथं तुमचा हायर ब्राईटनेस आहे तिथे तिथे तुम्ही काय करायला लागलाय, लेस मॉड्युलेशन करायला लागलाय. त्यामुळं काय होणार आहे, ट्रान्समीटरची पॉवरसुद्धा काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. आणि लास्टचं ॲडव्हान्टेज काय आहे बघा, रेफरन्स लेवल फॉर AGC सर्किट इन रिसिव्हर. AGC circuit in receiver measures a peak level of modulated signal, and negative modulation peak level is at, in negative modulation peak level is at 100%, which is sync level and is stable. निगेटिव्ह मॉड्युलेशनमध्ये बघा, जर पीक लेवल बघितला तर तुम्ही 100% आहे आणि तिथं काय असतात, तुमच्या सिंक पल्सेस असतात ना, आणि ते काय आपण चेंज करतो काय नाही, ते स्टेबलच असते. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह मॉड्युलेशन बघितला तर पीक लेवल इज नॉट स्टेबल. कारण ते तुमची पिक्चर इन्फॉर्मेशन असणार आहे ना, आणि जसं तुमचं पिक्चर डिटेल्स चेंज होतील तसं ते चेंज होणार आहे. आणि त्यामुळं काय करतो आहे आपण, निगेटिव्ह मॉड्युलेशन यूज करतो आहे इन अ AGC सर्किट. आता नेक्स्ट काय बघूया, डिसएडव्हान्टेज ऑफ, that is demerits of the negative modulation. Effect of noise interference on synchronization. In negative modulation, sync pulses are at blacker than black level. If noise arises, then it also comes in a black level, which causes synchronization trouble. Hence, horizontal stabilizing circuit must be used. म्हणजे आता बघा, निगेटिव्ह मॉड्युलेशनमध्ये तुमचं ब्लॅकर दॅन ब्लॅक रिजनमध्ये सिंक पल्सेस असतात. आणि जर तुमचा नॉईज ॲड झाला तर ते पण कुठं होणार आहे, ब्लॅक लेवलला जायला बघणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार, तुमच्या सिंक्रोनायझेशनला काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे कुठली सिंक पल्स आहे हे तुमच्या रिसिव्हरला कळणार नाही. म्हणून आपल्याला हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझेशन सर्किट वापरावं लागतं ॲट द रिसिव्हर. लक्षात येतले आजचे पॉईंट्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॉड्युलेशन, आता डिफरन्स आणि मेरिट्स आणि डिमेरिट्स. मेरिट्स आणि डिमेरिट्स हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हा क्वेश्चन एक्झामला विचारतात. देन टुडे वी विल स्टॉप हिअर.
थँक्यू.